नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जुलमी डोळे, खट्याळ डोळे, लाजवट डोळे, करारी डोळे, भाव दर्शणारे हे डोळे. मुळात या डोळ्यांमधनं या भावभावना किंवा नवरस ज्याला आपण म्हणतो त्या भावभावनांचे नवरस व्यक्त होतात. तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे, त्या डोळ्यांमध्ये दृष्टीचं तेज हवं. जन्मतः किंवा अपघाताने आयुष्यामधल्या कोणत्याही टप्प्यावर जर अंधत्वाला सामोरं जावं लागलं तर प्रश्न मोठा आहे, बिकट आहे आणि संपूर्ण आयुष्य ढवळून टाकणारा आहे. या सगळ्यांसाठी आशेचा किरण असतो, तो म्हणजे दृष्टीदाता. हा दृष्टीदाता आशेचा किरण आहे, तेवढाच हा किरण पोहोचणं मुश्किल आहे. माझ्या म्हणण्याचा रोग आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेला आहे. दृष्टीदाता जो आहे त्याचं येणं हे महत्त्वाचं आहे, पण समज गैरसमज अनेक प्रश्न या भोवऱ्यांमध्ये हा दाता अडकलेला आहे आणि त्यामुळेच दृष्टीदाते हे आवश्यक त्या व्यक्तींपाशी पोहोचू शकत नाही. याच दृष्टिकोनातनं जागतिक दृष्टीदान दिवसानिमित्त आजचा सखी सह्याद्रीचा हा भाग आहे. आजचा आपला विषय आहे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त दृष्टीदान श्रेष्ठ दान. याविषयी माहिती करून देण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण खास आमंत्रित केलेलं आहे. त्यातल्या पहिल्या तज्ज्ञांची मी आता ओळख करून देते. डॉक्टर सायली लहाने. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. डॉक्टर सायली लहाने मॅडम विषयी सांगायचं म्हणजे त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून जे रुग्णालयात कार्यरत आहेत. दृष्टीपटल तज्ज्ञ अर्थात रेटिना तज्ज्ञ म्हणून मॅडमचा अनुभव आहे. दृष्टीपटल क्षेत्रामध्ये मॅडमचं मोठं कार्य आहे आणि या दृष्टीसंदर्भामध्ये, दानासंदर्भामध्ये आणि एकंदरीतच डोळ्यांचे आजार याविषयी समाजामध्ये समज गैरसमज प्रचंड आहेत. याविषयी मॅडम जे वेगवेगळ्या माध्यमातून व्याख्यानांमधनं मार्गदर्शन करत असतात ते मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. जे दूरध्वनी क्रमांक चटकन सांगते ते टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, पण त्यापूर्वी आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांसाठी एक सुखद धक्का आहे. काय आहे हा धक्का? मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने उल्लेखनीय असा ठसा उमटवणारी मंडळी जी आहे त्यांच्या कार्याची दखल सह्याद्री वाहिनी नेहमीच घेते. ती सह्याद्री नवरत्न पुरस्काराच्या माध्यमातून. यंदाचं 16वं वर्ष आहे. अर्थात प्राप्तेषु षोडश वर्षे म्हणताना एक लक्षात घ्यायला हवं की हे 16 वर्ष वेगळं असणार आहे आणि याच दृष्टिकोनातनं सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांच्या 16व्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा ही आजच्या जाहीर कार्यक्रमामध्ये होत आहे. त्या मान्यवरांची नावं काय आहेत हे एक मोठं गुपित आहे. दरवर्षी जे आहे ते मुळात हे सगळ्याविषयी माहिती जी आहे ती आपल्याला कळायची वर्तमानपत्राच्या माध्यमातून, विविध माध्यमातून. आज वेगळेपण असं आहे की लाईव्ह कार्यक्रमातून या सगळ्याविषयी माहिती मिळत आहे आणि ही माहिती करून देण्यासाठी आपण खास आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत. ते म्हणजे मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर सर. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत करतो. कार्यक्रमाविषयी ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. संपूर्ण महाराष्ट्राला कुतूहल आहे की सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा 16वं वर्ष कसं आहे. नाही पल्लवी, खरं तर आपण दरवर्षी प्रथेप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन या नावांची घोषणा करत असतो, पण आजकाल माध्यमांची गरज बदललेली आहे आणि काळानुसार आपल्याला सुद्धा बदलायला हवं आणि म्हणूनच आपल्या ह्या थेट प्रक्षेपणामार्फत आम्ही आपल्या ह्या वर्षीच्या गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न पुरस्कार जे पारितोषिक विजेते आहेत, सन्मानार्थी आहेत, त्यांची घोषणा या निमित्ताने करणार आहोत. आणि आपण आपल्या ह्या कार्यक्रमाची संकल्पना आणि त्याच्यामागचं सह्याद्री वाहिनीचा जो धोरण आहे त्याबद्दल माहिती दिलेलीच आहे. पण दरवर्षी आपण नाटक, चित्रपट, शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण अशा 9 विविध क्षेत्रातली जे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये एक सकारात्मक योगदान देत असतात ह्या विविध क्षेत्रांमध्ये, अशा व्यक्तींचा सन्मान आपण ह्या सह्याद्री नवरत्न सोहळ्याच्या मार्फत करत असतो. आणि यासाठी आपण एक स्वतंत्र निवड समिती असते. त्या निवड समितीतर्फे या सगळ्यांची निवड आपण करत असतो. आणि मला आज ह्या आपल्या सखी सह्याद्रीच्या माध्यमातून
या सगळ्या सन्मानार्थींची नावं घोषित करण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे. वा. त्यामध्ये पहिलं जे शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे असे पुण्याचे रमेश पानसे यांना त्यांचं जे ग्राममंगल संस्था आहे या संस्थेमार्फत आदिवासी भागांमध्ये पुस्तकी शिक्षण तर आपण घेतच असतो, पण या पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अनुभवावर आधारित जे काम केलेलं आहे त्या कामाचा गौरव म्हणून आपण ह्या शिक्षण रत्न आपल्या ह्या सह्याद्री नवरत्न सोहळ्यामध्ये घोषित केलेला आहे आणि आपण त्यांना देणार आहोत. यानंतरचा दुसरा जो सन्मान आहे तो आहे रत्नशारदा. यामध्ये विशेष करून जे महिला सक्षमीकरणाचं आपलं धोरण आहे त्या धोरणाअंतर्गत अहमदनगर येथील बेबीताई अशोक गायकवाड यांना आपण हे पारितोषिक रत्नशारदा देणार आहोत. आणि त्यांच्याविषयी विशेष सांगायचं म्हणजे त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्याबरोबरच एक छोटीशी जेवणावळ एक खानावळ त्या चालवत असतात. त्यामार्फत त्यांची कुटुंबाची उदार निर्वाह करत असतात आणि त्याचबरोबर त्यांचं शिक्षण फक्त 9वी पर्यंत झालेलं आहे, पण त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या घरगुती एक वाचनालय तयार केलेलं आहे आणि त्या वाचनालयात जवळपास त्यांच्याकडे 900 पुस्तकांचा संग्रह आहे. आणि त्याचबरोबर त्या ज्या वीरपत्नी आहेत त्या वीरपत्नींना एक सामाजिक सन्मान मिळवून द्यावा यासाठी सुद्धा त्या कार्यरत आहेत आणि काही मुलं त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतलेली. अशा ह्या रत्नशारदा सन्मान आपण त्यांना देणार आहोत. यानंतर आहेत साहित्य रत्न. रामदास भटकळ आपल्या पॉप्युलर प्रकाशनामार्फत घराघरात पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वतः ते सुद्धा साहित्यिक आहेत. त्यांनी सुद्धा काही साहित्य लेखन केलेलं आहे. त्यांच्या ह्या कार्याचा एक सन्मान म्हणून आपण त्यांना साहित्य रत्न देणार आहोत. त्यानंतर सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे यांनी जी चित्र विशेष करून सुप्रसिद्ध ठिकाणी जी ऐतिहासिक चित्र काढलेली आहेत बनवलेली आहेत ती आज राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय अशा राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या चित्रप्रदर्शनामध्ये त्यांची चित्र कलादालनामध्ये चित्र लावलेली आहेत. त्यानंतर आहे आपलं सेवारत्न. सेवारत्न हे समाजसेवा किंवा उल्लेखनीय समाज कार्याबद्दल आपण हे देत असतो आणि यावेळी सेवारत्न ठाण्याचे डॉक्टर एच.एस. भानुशाली यांना घोषित झालेला आहे. डॉक्टर भानुशालींना BC रॉय सन्मान मिळालेला आहे. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकांना ते वैद्यकीय मदत आणि शाळकरी मुलांना मोफत आरोग्य सेवा जास्तीत जास्त कशी देता येईल असा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि त्यांच्या ह्या सेवेसाठी आपण डॉक्टर भानुशाली यांना सेवारत्न देणार आहोत. यानंतर नाट्यरत्न विशेष करून जे नाटक क्षेत्रामध्ये, सिनेमा क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये ज्यांचं एक उत्कृष्ट योगदान आपण दिलेलं आहे अशा व्यक्तींना नाट्यरत्न देत असतो आणि यावर्षीचं नाट्यरत्न आपण सुप्रसिद्ध कलाकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा लता यांना देणार आहोत. आशा लता यांचं नाव डोळ्यासमोर आल्याबरोबरच आपल्याला गुंतता हृदय किंवा वाऱ्यावरची वरात, छिन्न अशा कलाकृतींचा नेहमीच आठवण येत असते आणि म्हणूनच त्यांच्या या प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल त्यांना नाट्यरत्न हे आपण प्रदान करणार आहोत. आज पत्रकारितेमध्ये वर्तमानपत्राबरोबरच आज इलेक्ट्रॉनिक माध्यमं सुद्धा खूप लोकप्रिय होत असतात. त्याच्याबरोबरच पण आपल्या हे वर्तमानपत्राचं एक महत्त्वाचं काम, महत्त्वाची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. याच्यामध्ये नोंद घ्यावीशी अशी वाटली की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रामध्ये काम करणारं आणि दररोज प्रकाशित होणारं एकच फक्त वर्तमानपत्र आहे, ते आहे अग्रवन. आणि ह्या अग्रवनला लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केलेलं आहे आणि त्यांना म्हणूनच आपला हा रत्नदर्पण पत्रकारितेचा पुरस्कार सन्मान आपण आपल्या ह्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये देणार आहोत. यानंतर संगीत क्षेत्र किंवा गायन स्वररत्न, आपण हे स्वररत्न ह्या सह्याद्री नवरत्न सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टेकेकर
यांना देणार आहोत. आणि त्यांचं सर्वांनाच माहिती आहे की भारतीय शास्त्रीय संगीतात भारतीय शास्त्रीय संगीत जगतामध्ये त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं आणि म्हणूनच त्यांची एक ह्या प्रदीर्घ संगीत आणि स्वर यात्रेमध्ये त्यांना हे स्वररत्न पुरस्कार आपण देणार आहोत. यानंतर अत्यंत महत्त्वाचं आणि सुप्रसिद्ध असं हे चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीबद्दल आपण जो एक सन्मान दिला जातो तो आहे चित्ररत्न. यावर्षी या चित्ररत्नाबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते नावसुद्धा तसं घराघरात पोचलेलं आहे आणि आम्हालासुद्धा त्या व्यक्तीबद्दल खूप, सह्याद्री वाहिनीलासुद्धा खूप त्यांचा अभिमान वाटतो. असे डॉक्टर मोहन आगाशे. त्यांचं नाव घेतल्याबरोबर त्याची एक नेपाळी टोपी घातलेला चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याच्याचबरोबर त्यांचं जे आतापर्यंत उत्तुंग जे कला क्षेत्रामधलं कार्य आहे, कला क्षेत्रामधला जो प्रवास आहे, नाटक असू द्या, घाशीराम कोतवालांसारखं नाटक असू द्या किंवा जैत्रे जैत सारखा चित्रपट असू द्या, असे अनेक सामना, त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा चित्रपट, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्टपणे आपली काम केलेलं आहे, आपल्यासमोर आलेले आहेत. त्यांचा हा चित्ररत्न देऊन आपण सन्मान करणार आहोत. यानंतर आपल्या ह्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजक गोदरेज नंबर 1 आहेत आणि यांच्यातर्फे एक विशेष पुरस्कार आपण ह्या सोहळ्यानिमित्त देत असतो, गोदरेज फेस ऑफ द इयर. आणि याच्यामध्ये विशेष करून ह्या वर्षभरामध्ये जो नवीन चेहरा आपल्या जनतेसमोर त्यांच्या कलाविष्कारामार्फत सुप्रसिद्ध झालेला असतो, पुढे आलेला असतो, असा चेहरा आपण निवड करत असतो. तो आहे गोदरेज फेस ऑफ द इयर. आणि ह्या वर्षीचा हा गोदरेज फेस ऑफ द इयर आहे आर्या आंबेकर. या सुप्रसिद्ध गायिका आहेत आणि यावर्षी ती सध्या काय करते या चित्रपटाच्या मार्फत त्या आपल्यासमोर त्यांच्या कलागुणांसाठी पुढे आलेले आहेत. त्यांना आपण हा गोदरेज फेस ऑफ द इयर ह्या वर्षी देणार आहोत. सह्याद्री वाहिनी आणि सखी सह्याद्रीसाठी आजचा हा भाग जो आहे तो अतिशय संस्मरणीय आहे. का? कारण अर्थातच आतापर्यंत नवरत्न पुरस्कारांची घोषणा जी होत होती त्याविषयीची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला जी व्हायची ती वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. आज पहिल्यांदा सह्याद्री वाहिनीने हा थेट कार्यक्रमाच्या माध्यमातून ही माहिती जी आहे ती आपल्या सगळ्यांपाशी पोहोचवलेली आहे. सर, ही एक वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे आणि आधुनिक काळाची जी पावलं आहेत ती ओळखून हा एक वेगळा उपक्रम आपल्यापाशी होतो आहे. या सगळ्याचा आनंद आहेच, पण त्याबरोबरीने आता माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला कुतूहल आहे की आम्ही सगळ्यांनी हा सोहळा केव्हा बघायचा आणि याविषयी तारीख, वेळ सगळं काही जाणून घ्यायचंय. या कार्यक्रमाचं आयोजन आपण येत्या गुरुवारी 15 जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपले लोकप्रिय सध्या सिक्कीम राज्याचे गव्हर्नर, राज्यपाल असलेले श्रीनिवास पाटील या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर अणुशास्त्रज्ञ श्री अनिल काकोडकरजी हे सुद्धा ह्या कार्यक्रमात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. आणि त्याचबरोबर दूरदर्शनच्या महासंचालिका सुप्रिया साहू यांची सुद्धा खास दिल्लीवरून ह्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे येणार आहेत. पण मला जाता जाता ह्या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य हे सांगायचं की दरवर्षी आपण निमंत्रणासाठी हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि निमंत्रण पत्रिका देऊन आपण ह्या प्रेक्षकांना इथं बोलत असतो. पण ह्यावर्षी आम्ही एक नवीन प्रयोग करणार आहोत. आपल्या ह्या सह्याद्रीमार्फतच एक अनाउन्समेंट करून आम्ही एक आवाहन करणार आहोत की ज्या व्यक्तींना, ज्या प्रेक्षकांना आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्या कार्यालयातून, दूरदर्शनच्या कार्यालयातून रिसेप्शनवरून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आपण घ्याव्यात. अर्थात त्या मर्यादित आहेत. जो प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार ह्या निमंत्रण पत्रिका आम्ही देणार आहोत. त्या निमंत्रण पत्रिका आपण उपलब्ध करून घ्याव्यात आणि ह्या कार्यक्रमाचा आपण सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावा असा आमचा यावर्षीचा प्रयत्न असणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये एक अत्यंत चांगला एक संगीताचा आणि नृत्याचा कार्यक्रम सुद्धा आपण या निमित्त आयोजित केलेला आहे. दगडांच्या देशा राकट देशा, या राकट देशामधले जे गुणवैभव आहे ते सगळं शोधण्याचं काम नवरत्न पुरस्कारांच्या माध्यमातून
या सगळ्या सह्याद्री नवरत्न पुरस्कार ज्यांना प्राप्त होत आहे त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक अभिनंदन. त्या सगळ्यांचं मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी हा सोहळा अविस्मरणीय असाच आहे. तर ही होती सगळी माहिती. आपल्या सगळ्यांना कशा पद्धतीने सह्याद्री नवरत्न सोहळ्यामध्ये सुद्धा सामील होता येईल आणि या खेपेला पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून या सगळ्यांची नावं आपल्यापाशी पोहोचलेली आहेत. उद्या वर्तमानपत्रामध्ये आपण या सगळ्याविषयी जाणून घेऊच, वाचायला मिळेलच. पण तत्पूर्वी आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लाईव्ह कार्यक्रमामध्ये थेट प्रक्षेपणामध्ये आपल्या सगळ्यांना ही माहिती मिळाली आहे. कसा वाटला कार्यक्रम, ही कशी वाटली ही गंमत, हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. सर, तुम्ही सहभागी झालात आणि एक आधुनिक पद्धतीने ही आम्हाला सगळ्यांना माहिती दिलीत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. अवश्य आपण ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल अशी अपेक्षा आहे आणि असेच आम्ही नवीन नवीन कार्यक्रम परत आपल्यासाठी घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहोत. धन्यवाद. सखी सह्याद्रीच्या पुढच्या टप्प्यामध्ये बरंच काही आहे. ते जागतिक दृष्टिदान दिवस आज आहे आणि या दृष्टिकोनातून आजचा हा सखी सह्याद्रीचा भाग आहे. दृष्टिदान दिवस असं म्हणत असताना आपल्या या सुंदर डोळ्यांच्या माध्यमातून हे जग पुन्हा एकदा, सुंदर जग पुन्हा एकदा आपल्याला पाहता येऊ शकतं. कसं हे म्हणत असताना त्याभोवती असलेले समज, गैरसमज, त्याभोवती असलेल्या अनेक शंका कुशंका, या सगळ्या भोवती जे वारूळ आहे ते दूर सारण्याचा यत्न आजच्या भागात आपण करत आहोत. आपल्या आजच्या भागामध्ये 2 तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. त्यातल्या एका तज्ज्ञांची आपण आधीच ओळख करून घेतली होती, डॉक्टर सायली लहाने, आणि आत्ता आपल्याबरोबर आलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर जालिंदर बोरुडे सर. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. समाजसेवक जालिंदर बोरुडे यांचं कार्य सांगायचं म्हणजे फिनिक्स फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जवळपास 5,70,000 रुग्णांना त्यांनी मोफत नेत्र तपासणी केलेली आहे. 1.5 लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया आणि 276 रुग्णांना यशस्वी नेत्ररोपणाचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. आपली नोकरी सांभाळून डोळ्यांच्या बाबतीमध्ये सजगता, त्या बाबतीत असलेले समज, गैरसमज, ही व्याख्यानं, पुस्तकं या माध्यमातून दूर करण्याचा सरांचा फार मोठा प्रयत्न सुरू असतो. त्यांच्याकडून सेवाभावी वृत्तीतनं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी नेत्रपटलाच्या बाबतीमधले समज, गैरसमज दूर करता येऊ शकतात, या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहेच. सुरुवात करूया आपल्या चर्चेला. सगळ्यात आधी डॉक्टर सायली लहाने मॅडम, तुम्हाला मी विचारू इच्छिते की मुळात नेत्रपटल असं आपण म्हणत असताना नेत्रपटल नेमकं काय असतं, त्या पुढे जो नेत्रदान ही रचना येते. ओके. ऍक्च्युली आपला जो डोळा दिसतो त्याच्यामध्ये जे समोरचा काळा भाग जो दिसतो आपल्या डोळ्यातला बुबुळ, ते म्हणजे समोरचं नेत्रपटल असतं. आणि ते काळं जरी दिसत असेल तरी ते ऍक्च्युली ट्रान्सपरंट असतं, म्हणजे पारदर्शक असतं. त्याचा जो रंग आहे तो त्याच्या मागे जी बाहुली म्हणजे आयरिस आहे त्याचा रंग आपल्याला रिफ्लेक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला ते काळं दिसतं, पण ते पारदर्शक असतं. तर जसं तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसतंय की हे जे समोरचा ट्रान्सपरंट भाग आहे तो म्हणजे कॉर्निया किंवा समोरचं नेत्रपटल, आणि मागचं नेत्रपटल किंवा दृष्टीपटल म्हणजे रेटिना, जो मागे तुम्हाला ब्लड वेसल्स आणि रेटिना दिसतोय तो. जे दृष्टीदान आपण करतो किंवा नेत्रदान आपण करतो त्यामध्ये आपल्याला फक्त समोरचं नेत्रपटल बदलता येतं, मागचा पडदा किंवा रेटिना बदलता येऊ शकत नाही. म्हणजे बुबुळाचा रंग हा तिथे काय असतो, तो काही त्याच्यामध्ये भूमिका असते त्याची? नाही, बुबुळाचा रंगच नसतो. बुबुळ हे पारदर्शक असतं ऍक्च्युली. जो रंग आहे तो त्याच्या मागे जी बाहुली आहे, जसं तुम्ही ह्या चित्रात बघू शकता की ही जी मागची बाहुली आहे त्याचा रंग आपल्याला त्या बुबुळाच्या थ्रू दिसतो. तर बुबुळ पारदर्शक असतं आणि म्हणूनच आपल्याला नजर असते किंवा दृष्टी असते. दृष्टी जी आपल्याला येते ती पारदर्शकपणामुळेच येते. तर हे जे बुबुळ आहे हे आपण बदलू शकतो नेत्रदानामध्ये. खरंय. आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ की नेमकं कसं आणि काय. जालिंदर बोरुडे सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदानाविषयी जनजागृती म्हणजे नेमकं कसं कार्य चालतं? नेत्रदानाविषयी मला बोलायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये गैरसमज आहेत आणि नेत्रदान हे मरणोत्तर आपण आता त्याच्याविषयी तर जनजागृती करतोच, परंतु युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये ही नेत्रदानाची जनजागृती होण्यासाठी आपण असे व्याख्यान असेल आयोजन करतो, त्याचं शाळा महाविद्यालय असतील यामध्ये त्याचं महत्व पटवून देतो आपण. आता मेल्यानंतर तर ते जाळून टाकतातच त्या व्यक्तीला, परंतु मरणोत्तर नेत्रदानाने त्या व्यक्तीचे जर दोन डोळे मिळाले तर 2 लोकांना दृष्टी मिळते त्याचं महत्व अशा या माध्यमातून, शिबिराच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये त्यांना समजून सांगितल्यामुळे आज नेत्रदान संकल्पाचं युवक स्वतःहून पुढे येतात. अच्छा.
जेव्हा कॅम्प्स आयोजित करतात नेमकं कसं असतं हे सगळं? आपण नेत्र तपासणी शिबिर म्हणून ग्रामीण भागामध्ये या शिबिराचं आयोजन करतो. आणि मॅडम तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की आपण गोरगरीब वंचित दुबळ्या घटकांना अजून नेत्र तपासणीसाठी कधीही ते नेत्रतज्ञांकडे गेले नाहीत. असे भरपूर ग्रामीण भागामध्ये रुग्ण आहात. आणि आता धकाधकीच्या जीवनमध्ये आपण शुगर, ब्लड प्रेशर, बीपी असे आजार असतात. त्या माध्यमातून मोतीबिंदू होण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आणि ते घरच्यांना काही माहितीच नसतं. कधी ते बीपी तपासायला गेले नाही का शुगर बी तपासायला गेले नसते. तर ज्यावेळेस आपण अशा शिबिराचं आयोजन करतो त्यावेळेस कळतं की या मातेला, या आपल्या वडिलांना मोतीबिंदू झालेला म्हणून. अच्छा, म्हणजे त्याविषयी त्यांना स्वतःहून जावं असं काही मनामध्ये येतच नाही. त्यामुळे दृष्टीदान ही संकल्पना त्यापासून बरीच लांब आहे असं म्हणता येईल, नाही का? बरोबर. मॅडम, जेव्हा हे वेगवेगळे आजार आहेत असं आपण म्हणतो आणि एकीकडे या आजारांवरती मात करायची हा मुद्दा आहे आणि दुसरीकडे दानाकडेही त्यांना वळवायचं आहे, हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्याच समाज व्यवस्थेपुढे आहे असं वाटतं का? हो, ऍक्च्युली नेत्रदानाची एक सामाजिक चळवळ व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी अवेअरनेस खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्याशिवाय मी असं म्हणेल की इव्हन डोळ्यांची तपासणी, लहान मुलांची शाळेत जाण्याच्या अगोदर डोळ्यांची तपासणी व्हायला पाहिजे. कारण त्यांना जर चष्म्याचा छोटासा नंबर असेल आणि तो जर आपण तपासलाच नाही तर नंतर फक्त नंबर न वापरल्यामुळे त्या मुलाची दृष्टी कमी होऊ शकते आणि ते एक इरिव्हर्सिबल डॅमेज असतं. म्हणजे नंतर आपण ते बदलू नाही शकत. तर त्याची काळजी घेणं महत्वाचं असतं. किंवा ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्याच्यामुळे डोळ्याच्या दृष्टीपटलावरती रक्तस्राव होऊ शकतो. तर हे सगळ्या तपासण्या मधुमेहाच्या रोग्यांनी किंवा ब्लड प्रेशरच्या रोग्यांनी दर 6 महिन्यांनी डोळ्याची, दृष्टीपटलाची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि मोतीबिंदू तर वयोमानानुसार होतो. त्याच्यामुळे जसे आपले केस पिकतात तसं सगळ्यांनाच मोतीबिंदू होणार आहे. तर मोतीबिंदूसाठी पण एक 50 वर्ष वयानंतर प्रत्येकाने 6 महिन्यांनी डोळ्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. काचबिंदू हा पण एक फार महत्वाचा अंधत्वाचा कारण आहे. आणि काचबिंदू हा असा आजार आहे त्याला आम्ही सायलेंट डिझीज म्हणतो. म्हणजे कारण त्याच्यात मोस्ट ऑफ द लोकांना काहीच दुखत नाही किंवा डोळे लाल होत नाहीत. काही प्रकारांमध्ये होतात पण जे मेजॉरिटी लोकांमध्ये असं काहीच होत नाही की डोळे लाल होत आहेत किंवा दुखत आहेत. आणि दृष्टी जी आहे ती बाहेरून जायला सुरुवात होते. मध्यभागची दृष्टी चांगली असते त्यामुळे लोकांना समजत पण नाही की आपली नजर गेली. आणि ज्या वेळेला ते आमच्याकडे येतात तेव्हा ते जे डॅमेज झालेलं असतं नसला, म्हणजे जी मज्जातंतू असतो जो डोळ्यापासून मेंदूला जोडतो, त्याच्यामध्ये जे डॅमेज झालेलं असतं ते परत आम्ही त्यांना ती दृष्टी देऊ शकत नाही. अच्छा, तर त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी बेसिकली स्क्रीनिंग म्हणजे दर 6 महिन्यांनी डोळे तपासले गेलेच पाहिजेत. तुम्हाला काही त्रास हो किंवा न हो, हा अवेअरनेस, ही जनजागृती निर्माण करणं फार महत्वाचं आहे सध्या. खरंय. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीने नवरत्न पुरस्कारांची घोषणा थेट केली, ऐकताना खूप छान वाटलं. आणि उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर सर यांना मी धन्यवाद देतो की ते आम्हा प्रेक्षकांना सहभागी होण्याची संधी देत आहेत. खरंच छान वाटतंय. आता प्रश्नाकडे येतो. माझा प्रश्न जालिंदर बोर्डे सरांना आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप मोठे कार्य ते करत आहेत. ग्रामीण भागात हे अंधश्रद्धा असतात नेत्रदानाबद्दल, व्याख्यानं म्हणा, प्रात्यक्षिका म्हणा, मार्गदर्शन, या पलीकडे जाऊन त्या लोकांचा विश्वास संपादन करणं खूप महत्वाचं वाटतंय. तर ती जाणीव सशक्त आणि प्रगल्भ होणे खूप महत्वाचं आहे. या दृष्टीने जालिंदरजी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि आपल्या एखाद्या नेत्रदानाच्या कार्यक्रमाचा सुखद अनुभव ऐकायचा आहे. धन्यवाद. अतिशय चांगला प्रश्न आपण उपस्थित केलाय. खरंय, प्रश्न होता आपल्याला आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या कार्यामधला एक सुखद अनुभव आणि मुळात दृष्टीदान शिबिर आयोजित करणं ही एक वेगळी गोष्ट आहे किंवा दृष्टी तपासण्यासाठी शिबिर आयोजित करणं, या सगळ्या प्रोसेस ही नेमकी प्रक्रिया नेमकी कशी असते त्याविषयी पण त्यांना जाणून घ्यायचं आहे. या दृष्टीदानाविषयी आणि नेत्रदानाविषयी आपण ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं घेतले. परंतु पहिलं जे 1-2 आम्ही शिबिरं घेतले त्यावेळेस फार वाईट अनुभव आला. कारण समाजामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये नेत्रदानाविषयी अंधश्रद्धा असेल, गैरसमज असतील की बुवा आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर त्या परत पुढच्या पिढीला ते डोळे येतच नाही, अंधच असतो तो माणूस. असे काही बरेच 2-3 किस्से घडले. परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांना पुराव्यासह म्हणजे आपण ज्यांचे डोळे घेतले ते रोपण केले, नेत्ररोपण झालं आणि त्यांना जी दृष्टी मिळाली त्या ठिकाणी, आता ते ती माहिती गोपनीय असते, आपण त्यांचं नाव घेऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी त्या व्यक्तींना ज्यावेळेस अंध होते ते त्यांना दृष्टी मिळाली त्यावेळेस
त्याच रुग्णांना आम्ही तिथे नेले जे गैरसमज पसरवत होते आमच्याविषयी, म्हणजे हे काहीतरी असं करतायत, डोळे गेले तर परत येत नाही, काढून घेतले तर आपण नाही का, तर मग त्यांना जे डोळे मिळाले. आता मेल्यानंतर तर माणूस जाळून टाकतात, परंतु तेच दोन डोळ्यांमुळे आज ते 2 व्यक्ती हे सुंदर असं जग पाहतात. खरंय खरंय. आणि दुसरं असं की त्यांनी चळवळ वाढायला पाहिजे, त्या बाबतीत ते बोलले, अतिशय चांगले बोलले ते चळवळी बाबतीत. परंतु असाच गैरसमज होतो त्या लोकांमध्ये नेत्रदानच्या. आता ज्यावेळेस जनजागृती सारखे तुमच्यासारखे प्रसार माध्यम असतील, ताई सारखे नेत्र तज्ञ असतील, त्यांनीही आपल्या ग्रामीण भागामध्ये येऊन आम्हाला व्याख्यानाच्या द्वारे जनजागृती कशी होईल, यांचे समज गैरसमज दूर कसे होतील, त्यांनीही मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळे आज आपल्या संपूर्णच म्हणजे ज्या ठिकाणी आपण नेत्र शिबिर घेतो त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आता लोक सहभागी व्हायला लागले. बरं, त्यामागे कष्ट आणि लोकांना तिथे आणणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे नाही का? ही मोठी कसरतच आहे. कारण काय तर या ठिकाणी आता पब्लिसिटी म्हणजे प्रसार माध्यमाचं सगळ्यात मोठं महत्वाचं काम प्रसार माध्यम करतंय. तुमचं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांच्या माध्यमातून आज खरी जनजागृती होत असेल तर तुमच्या माध्यमातून होती. कारण आम्ही किती त्यांना सांगितलं तर ते लवकर पटत नव्हतं, पण आता ज्या वेळेस ते शिबिरामध्ये येतात, स्वतः अनुभवतात, त्यावेळेस तेही इतर लोकांना त्यात सहभागी करून घेतात. त्यामुळे आमचं काम आता बरंच सोपं झालेलं आहे. खरंय. जरी मॅडम हे सोपं काम आहे असं म्हटलं तरी अजूनही त्यामध्ये क्लिष्टता आहे, कारण ती क्लिष्टता मनामध्ये आहे. हे मनामध्ये ज्या अनेक शंका कुशंका इतके प्रश्न आहेत, या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नेमकी काय असू शकतात? म्हणजे प्रश्न मला असं वाटतं पुन्हा सांगायचीच आवश्यकता नाही, एवढ्या शंका कुशंका घेऊन रुग्ण तुमच्यापाशी येत असतात त्याविषयी. ऍक्च्युली खूप अंधश्रद्धा आहेत लोकांमध्ये की जर आपण नेत्रदान केलं तर चेहरा विद्रूप होतो, किंवा पुढच्या, जसं सरांनी आता सांगितलं की पुढच्या पिढीमध्ये डोळे येत नाहीत किंवा पुनर्जन्म मिळत नाही. ऍक्च्युली मला माहित नाही खरंच पुनर्जन्म असतो की नाही, पण मला असं वाटतं की जर तुम्ही डोळे दान केले तर डोळ्याच्या रूपाने तुम्ही जिवंत राहता मरणोत्तर सुद्धा. आणि दुसऱ्या लोकांना ज्यांना आता काहीच दिसत नाही, जे आज अंध आहेत, त्यांच्या जीवनाला तुम्ही प्रकाशमय करता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दृष्टीदानासारखं दान नाही, ते खूप श्रेष्ठ दान आहे. आणि अंधश्रद्धा मनामध्ये न ठेवता लोकांनी आता दृष्टीदान केलं पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये जर आपण आज बघायला गेलो तर 18 मिलियन म्हणजे 18 दशलक्ष लोक अंध आहेत, आणि त्यातले 6.8 मिलियन म्हणजे 6.8 जवळपास 7 दशलक्ष लोक हे फक्त कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे समोरचं जे बुबुळ आहे ते पांढरं पडल्यामुळे अंध झालेले आहेत. आणि असा जो अंधत्व आहे हा आपण दृष्टीदानाने कमी करू शकतो. आज आपली लोकसंख्या एवढी जास्त आहे, पण तरी पण आपल्याला फक्त 40,000 डोळे मिळतात दर वर्षाला, आणि त्यातले सर्व डोळे आपण वापरू शकतो दृष्टीदाना म्हणजे दृष्टी देण्यासाठी असं नाही. त्याची प्रतवारी केली जाते, आणि त्या प्रतवारीमध्ये आपण ठरवतो की कोणता डोळा हा दृष्टी देण्यासाठी योग्य आहे. पण जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा ते सर्व डोळे वापरले जातात, असं नाहीये की ते वापरले जात नाहीत. त्यातले काही डोळे ज्यांची प्रतवारी खूप चांगली आहे ते रुग्णांना दृष्टी देण्यासाठी यूज होतात. त्याच्यानंतर काही डोळे ज्यांची प्रतवारी थोडीशी कमी आहे, पण काही लोकांना असे आजार असतात की डोळा फुटलेला असतो, डोळ्याला इन्फेक्शन झाल्यामुळे समोरचं बुबुळ फुटलेलं असतं, तर त्यांच्यामध्ये आम्ही त्यांचा डोळा वाचवण्यासाठी ते वापरू शकतो. त्यानंतर काही जे डोळे त्याच्यासाठी पण वापरले जाऊ शकत नाहीत, ते संशोधनासाठी वापरले जातात किंवा शिकण्यासाठी वापरले जातात. म्हणजे कोणताही डोळा आपण फेकून देत नाही किंवा तो वाया जात नाही. हो, तर त्याचा पुरेपूर उपयोग केलाच जातो. त्याच्यामुळे दृष्टीदान करणं खूप आवश्यक आहे. खरंय. आणि भविष्यामधले तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ होण्यासाठी सुद्धा जो डोळा लागतो तो याच माध्यमामधून येत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित सांगितलं, त्याच्या कुठलाही डोळा वाया जात नाही. दान केलेला कुठलाही अवयव वाया जात नाही, हा एक समज लोकांवर. पुढचा फोन आहे, शकुंतला हिरेमठ आपल्याशी बोलताय. नमस्कार. बोला. मी शकुंतला हिरेमठ बोलते कोल्हापूरवरून. मला लहान मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. माझं दोन्ही डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता लेन्स घातलेले आहेत. अशा परिस्थितीत मला नेत्रदान करता येतं का? धन्यवाद. महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारलाय ताई. हो,
अतिशय चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली जसं मी सांगितलं मोतीबिंदू वयोमानानुसार होतो, तर सर्वांचंच ह्या एजमध्ये ऑपरेशन झालेलं असतं, लेन्स बसवलेली असते, पण लेन्स जी आहे ती आयरिसच्या मागे बसवली जाते. तिचा आणि समोरच्या बुबुळाचा काही संबंध नसतो, त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच नेत्रदान करू शकता. काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. आणि बुबुळ चांगलेच असतात अशा सर्व लोकांचे, त्याच्यामुळे ते दृष्टीसाठी दुसऱ्या रुग्णांना नक्कीच युजफुल असतात. मगाशी प्रश्न होता शकुंतला मॅडमचा की त्यांनी आजारांचे काही उल्लेख केले, त्याला जोडूनच मी असं म्हणेन की अजून कोणते नेत्रपटलाचे किंवा डोळ्यांचे आजार आहेत की ज्यामुळे मनामध्ये शंका असते की दान करता येईल का? नेत्रदान सर्व करू शकतात. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण नेत्रदान करू शकतात, त्यासाठी कोणतंही अडचण नाहीये. त्यानंतर ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे किंवा पडद्याचे आजार आहेत, रेटिनाचे आजार आहेत आणि जसं त्यांनी आता विचारलं मोतीबिंदू ऑपरेशन झालेलं आहे किंवा काचबिंदू आहे, ह्या सगळ्या आजारांमध्ये आपण नेत्रदान करू शकतो. ज्यांचं पण बुबुळ पारदर्शक आहे त्यांचं बुबुळ आपण वापरू शकतो आणि ते नेत्रदान करता येतं. नेत्रदान न करता येण्यासारखे फक्त 2-3च आजार आहेत, ज्याच्यामध्ये की जर कोणाला HIV असेल किंवा हेपॅटायटिस असेल म्हणजे कावीळ असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त संसर्गजन्य कुठला जर आजार असेल, सेप्टिसिमिया वगैरे, तर त्या लोकांना आणि एंड स्टेज कॅन्सर, फक्त हेच काही आजार आहेत ज्याच्यामध्ये नेत्रदान करता येत नाही. बाकी सर्वजण नेत्रदान करू शकतात. जेव्हा आजारांविषयी म्हणतो बोरुडे सर, तेव्हा खेडेगावांमध्ये बऱ्याचदा डोळ्यांकडे दुर्लक्ष करणं ही भावना इतकी प्रबळ आहे की काही त्रास होतो आहे, दिसत नाहीये, म्हणजे वैद्यकीय तज्ज्ञांकडे जावं ही भावनाच नसते. दानाची भावना तर खूप लांब राहिली. मग यावेळी तपासणी शिबिरांमध्ये त्यांना आणणं किंवा तपासणी शिबिर लावलं आहे तिथं तुम्ही फक्त या हे म्हणणं सुद्धा कठीण जातं का हो? इतकं कठीण जातं मॅडम हे पब्लिसिटी करताना. आम्हाला अक्षरशः त्यांना घरातून आम्हाला ते त्यांचे मुलं असतील कोणी असेल ते सुद्धा आमच्यावर नाराजी व्यक्त करतात की काय तुम्हाला काय करायचं, आमच्या वडिलांचं आम्ही पाहू. परंतु ते 6-6 महिन्यापासून जवळ वर्षापर्यंत असे रुग्ण आहेत की त्यांना अंधकारमय त्यांचं जेवण सुद्धा त्यांना असं दिसत नाही घेताना, ताटातलं जेवण सुद्धा. इतकी भयान परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे अजून. आणि अशा माध्यमातून आपण जवळजवळ 100 ते 100 लोक दुर्गम भागातली आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या आणि आज त्यांचे मुलंही आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा आज आम्हाला म्हणजे एक चांगलं बोलतात की बाबा नाही तुम्ही केल्यामुळे त्याच्यामुळे आमचे वडील आज शेतात जातात, घरचं काम करतात. म्हणजे या भावनेतून ते दृष्टी स्पष्ट झाली त्यांची आणि त्यामुळे त्यांनाही स्वावलंबन मिळालं आणि घरच्यांनाही त्यातून दिलासा मिळाला. हो, साहजिकच घरच्यांचा विश्वास वाढला. तर त्यांना वाटत होतं एवढे पैसे नाही आपल्याकडे, नाही का, मोफतचा विषय. दर सरकारी रुग्णालयामध्ये हे ऑपरेशन मोफत होतातच, परंतु काही गैरसमज असल्यामुळे नाही आता आपण यांचं ऑपरेशन केलं, यांचे आहे ते पण डोळे जाणार, म्हणजे असाही एक भाग असतो. सर, तुमचे जे उपक्रम आहेत त्यांची वेगवेगळ्या पुरस्कारांनी 90 पुरस्कार तुमच्या खात्यामध्ये जमा आहेत. आकडा सुद्धा लक्षणीय आहे. मला असं वाटतं लक्षणीय आकडे आणि तुमचं एक समीकरण जमलेलं असावं, त्यामुळे तुम्ही कॅम्प्स घेता, शिबिरं लावता, व्याख्यानं देता, त्या सगळ्यांचीच किंवा यशस्वीतेची सुद्धा सगळी जी आकडेवारी आहे ती सगळी बुचकळ्यात टाकणारी आहे. या सगळ्याचा विचार करताना उपक्रम जे वेगळ्या पद्धतीने तुम्ही राबवता ते नेमके काय काय आहेत या बाबतीत कुतूहल आहे. प्रथमतः उपक्रम असे असतात की आपण नेत्रदानाविषयी जनजागृती करायची, तर कोणते माध्यम आपल्याला सोपे आहेत. वारकरी संप्रदाय एक चांगला, जे आपण सप्ताह घेतो नाही का, 5-7 दिवसाचे जे सप्ताह असतात, त्यातही एक लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन, नेत्रदान चळवळ वाढवण्याचं साधन एक मोठं महत्वाचं वाटतं. आणि शाळा महाविद्यालय असतील, ग्रामीण भागामध्ये एक मोठमोठे असे कार्यक्रम, लग्न समारंभ असतील. आता आम्हाला काही लोक असायचे लग्न समारंभामध्ये आम्ही असे एक जनजागृती करायला लागलो तर, परंतु ज्यावेळेस त्यांच्यावर असे प्रसंग उद्भवले आणि त्यांना ज्यावेळेस नेत्रदानाचं महत्व, त्यांना नेत्ररोपणचे शस्त्रक्रिया झाल्यावर कळायला लागलं की नाही हे जे जनजागृती करता यांनाही आपण सहकार्य करायला पाहिजे. तर दुसरं एक माध्यम होतं असं होतं की जनजागृतीचं करायची, पण आता नेत्र रोगाविषयी समाजामध्ये गैरसमज राहायचे. मग त्यांना आपण काहीतरी माहिती पुस्तिका काढू म्हणून आपण एक पुस्तक, तेही मोफत या सर्व नागरिकांसाठी, दृष्टी मित्र असतील, दृष्टी ज्योत असेल, अंधारातून प्रकाशाकडे, अशा या माध्यमातून या पुस्तकाचे, आणि हे सर्व पुस्तक आहेत हे सर्व मोफत वाटप करतो आपण. ग्रामीण भागात असू, ज्यांना कोणाला हवे असेल या पुस्तकासाठी कुठलेही फी आणि पैसे वगैरे आकारले जात नाही.
आणि या माध्यमातून निश्चित चांगली जनजागृती झाली, ग्रामीण भागामध्ये झाली, शहरी भागामध्ये झाली. आज तेही लोक त्या माहितीचा अभ्यास करून इतर लोकांना ती माहिती सांगायला लागले. ही खरी आज आम्हाला जनजागृतीचं समाधान वाटतंय. खरंय, जास्तीत जास्त लोकांना त्याविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी स्वतःहून याकडे यावं यासाठी हे प्रयत्न आहेत. सायली मॅडम, जेव्हा वैद्यकीय दृष्टिकोनातून तुमच्याकडे रुग्ण येतात तेव्हा त्यांना दृष्टीदानाचं महत्त्व पटवून सांगताना कशा पद्धतीने काही त्यांना सांगता किंवा त्यांना तिथे नेण्यापाशी काही अडचणी येतात का? नाही, आमच्याकडे ज्या वेळेला येतात रुग्ण आणि ज्यांना खरंच नेत्रपटलाची गरज असते असे जे रुग्ण असतात किंवा त्यांचे जे नातेवाईक असतात त्यांना अवेअर करणं किंवा त्यांच्यामध्ये जनजागृती करणं एवढं अवघड नाहीये, कारण की त्यांना स्वतःलाच गरज असते. तर अनुभव तो त्यांनी घेतलेला आणि ते प्रतीक्षा यादीवर असतात आमच्याकडे. म्हणजे आपल्याकडे डोळ्यांची कमतरता असल्यामुळे असे जे सर्व रुग्ण आहेत ह्यांची एक प्रतीक्षा यादी असते आणि ज्यावेळेला आमच्याकडे डोळा येतो त्यावेळेला आम्ही त्यांना बोलावतो की अरे आता आमच्याकडे डोळा आलेला आहे आणि तुम्ही या आणि आपण आता नेत्रपटल बदलू शकतो. त्यामुळे हे जे वेटिंग आहे ते भरपूर जास्त आहे आपल्याकडे. काही काही रुग्णांना 3-3, 6-6 महिने पण प्रतीक्षा करायला लागते डोळा मिळण्यासाठी, योग्य डोळा मिळण्यासाठी. हो, कारण जसं मी सांगितलं की आपल्याकडे डोळे खूप कमी मिळतात, ऑलमोस्ट फक्त 40,000 मिळतात आणि ज्यांना गरज आहे असे 1,20,000 वगैरे पर्यंत रुग्ण आहेत ज्यांना सारखी गरज आहे. आणि दरवर्षी 20,000ने हा ब्लाइंडनेस वाढतोय, म्हणजे दरवर्षी 20,000 रुग्णांची वाढ होतीये कॉर्नियल ब्लाइंडनेसच्या. त्याच्यामुळे आपल्याला जनजागृती करणं खूप आवश्यकच आहे. एका अहवालानुसार असं ऐकण्यामध्ये आलं की प्रत्येक व्यक्तीने समजा नेत्रदानाचा संकल्प सोडला तर अंधत्व हे समूळ नष्ट होईल. या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे, तुम्हाला काय वाटतंय? खरं आहे, जर आपल्या भारताची लोकसंख्या आपण लक्षात घेतली तर जेवढे मृत्यू एका दिवसामध्ये होतात त्या सर्वांनी जर नेत्रदान केलं तर पुढच्या 15 दिवसांमध्ये सुद्धा सर्व ब्लाइंडनेस, कॉर्नियल ब्लाइंडनेस, सगळा ब्लाइंडनेस नाही म्हणू शकत आपण, पण जे बुबुळामुळे ज्या लोकांना अंधत्व आलेला आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. खरंच सकारात्मक, दिलासादायक आणि कृतिशील अशा पद्धतीचे वाक्य आहे. पुढचा फोन आहे, आपल्याशी बोलतायत विजय पांचाळ लातूरहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला विजयजी. हा, माझ्या डोळ्याला थोडा मार लागला होता. हा, मग ते लागल्यानंतर जखम होऊन निघून गेला होता. बर, तर ते थोडं क्लिअर दिसत नाही उजव्या डोळ्याने. मॅडमला विचारायचं होतं. कसला मारला? हे असं एक लाईट काम करत असताना स्पार्क झाला होता, ते निघून गेलं. ते मध्ये काय नाही ते. ओके, बर, धन्यवाद. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. सगळ्याच मंडळींना एक विनंती आहे की विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारा. आजचा आपला विषय दृष्टीदानाच्या दृष्टिकोनातून आपण सगळे कृतिशील कसे होऊ याविषयी. पण त्यांनी म्हटलं की डोळ्याला मार लागलेला आहे, त्याला जोडून मी असं म्हणते की मार लागलेला असताना सुद्धा दान शक्य आहे का? मार किती लागलाय त्याच्यावरती सगळं डिपेंड करतं. ऍक्च्युली जर मार लागून त्यांना नस म्हणजे आपला जो मज्जातंतू असतो तिथे जर डॅमेज झालेला असेल तर ती जी नजर गेली आहे ती परत येऊ शकत नाही. किंवा जर बुबुळावरती पांढरेपणा आलेला असेल तर परत मी तेच सांगते की बुबुळावरती पांढरेपणा आलेला असेल तर त्याच्यासाठी नेत्ररोपण शस्त्रक्रिया करायला लागते. तर मार कोणत्या स्वरूपाचा आहे आणि कसा आहे त्यावर ते अवलंबून असतं. पण जर बुबुळ पारदर्शक असेल मार लागल्यानंतर आणि फक्त पडद्याला डॅमेज झाल्यामुळे दिसत नसेल तर ते नेत्रदान करू शकतात. नेत्रदान करण्यास काही हरकत नाही. कार्यक्रम ऐकताना अशी खूप मंडळी आहेत की ज्यांचे फोन आपल्यापाशी पोहोचत आहेत आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे की दान, नेत्रदान कशा पद्धतीने करता येणे शक्य आहे. त्यांना काय सांगाल? ओके, पूर्वी असा नियम होता की मरणापूर्वीच तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागत होता की आम्ही आमचे डोळे दान करणार आहोत किंवा प्लेज करत आहोत. पण आता तुम्ही मरणोत्तर जरी तुम्ही असा फॉर्म भरलेला नसेल तरी पण तुम्ही नेत्रदान करू शकता. तुमचे नातेवाईक आय बँकेला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा दूरध्वनी क्रमांक 1919 आणि जे जे हॉस्पिटलचा दूरध्वनी क्रमांक 022-2-375-0102 हे आय बँक किंवा नेत्रपिढीचे नंबर आहेत. तिथे तुम्ही फोन करू शकता. मरणोत्तर 6 तासांमध्ये आपण नेत्रदान करू शकतो. आणि नेत्रदान करताना डोळ्यावरती म्हणजे जर रूममध्ये जर फॅन चालू असेल तर तो फॅन बंद करावा, डोक्याच्या खाली उशी ठेवावी आणि डोळे बंद करावेत. म्हणजे जे बुबुळ आहे त्याची कंडिशन चांगली राहील. आणि डोळ्यावरती जर शक्य झालं तर आईस पॅक किंवा ओला कापूस ठेवावा, म्हणजे तो कॉर्निया मॉइस्ट राहतो. आणि नातेवाईक त्यावेळेला खूप दुःखात असतात तर मला असं वाटतं मित्रांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांना आठवण करावी की आपण नेत्रदान करू शकतो, ज्यामुळे की दुसऱ्याला दृष्टी मिळू शकते.
आणि फॉर्म भरायचे असतील किंवा त्या संदर्भामध्ये मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचा फॉर्म जरी आहे का नाही याविषयी माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही नेत्रदान करू शकता. फॉर्म भरणं आता कंपल्सरी नाहीये. तुम्ही मृत्यू झाल्यानंतर नेत्रपिढीला फोन करून जर कळवलं तर तिथून डॉक्टर येऊन नेत्रदान तुम्ही करू शकता. 2 कन्सेंट फॉर्म भरायला लागतात, ते पण डॉक्टर्स घेऊन येतात आणि तुम्हाला नातेवाईकांना फक्त सही करायला लागते. आणि ह्या सर्व प्रोसिजरला 20 ते 30 मिनिटं वेळ लागतो. अंत्यविधीला त्याच्यामुळे उशीर पण होत नाही किंवा चेहरा विद्रूप होत नाही, तिथून रक्तस्राव होत नाही. ज्या सर्व भीती असतात लोकांच्या मनामध्ये की चेहरा विद्रूप दिसेल, असं काहीच होत नाही. बोरुडे सर, जेव्हा या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एखाद्या गावामधल्या एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला नेत्रदानासंदर्भातली जनजागृतीचे कॅम्प्स लावायचे आहेत, शिबिर आयोजित करायचं आहे, त्यांनी तुम्हालाही संपर्क ते साधतीलच, पण या बरोबरीने त्यांनी काय करावं, काय काळजी घ्यावी? प्रथमतः अशा व्यक्तींचं तर आम्ही स्वागत करू, कारण काय स्वतःहून त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की समाजासाठी आपण काहीतरी नेत्रदानाच्या संदर्भात करावं. तर त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन, जिथं कॅम्प त्यांना आवश्यक घ्यायचं आहे तिथंही ते फॉर्म्स उपलब्ध करून देऊन एक मॅडम्स किंवा असे डॉक्टर नेत्रतज्ञ, नामांकित नेत्रतज्ञ आणून त्यांना त्यांचं मार्गदर्शन घडून आणू. त्यांचं एक व्याख्यान ठेवू की नेत्रदान किती महत्वाचं आहे, दृष्टीदान किती महत्वाचं आहे, हे पण आम्ही त्यांना पटवून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्ती ग्रामीण भागातील असतील, शहरी भागात असतील, त्यांना असे कॅम्प आयोजित करायचे असतील तर त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. हे जेव्हा शिबिरं तुम्ही आयोजित करता यामध्ये कशा प्रकारे तयारी चालते, कशा प्रकारे तुम्हाला समाज भावनेचं सहकार्य असतं आणि लाभतं आणि लाभतही नाही या दोन्ही विषयी? आता पहिले आम्हाला फार वाईट अनुभव आहेत या शिबिराच्या माध्यमातून की आम्ही ज्या ज्या वेळेस शिबिर आयोजित करायचो की त्यावेळेस ते पब्लिक म्हणायचं की नाही यांना काहीतरी पैसे भेटत असतील शासनाकडून, काही असं नाही का, त्यामुळे यांचा इंटरेस्ट का एवढे हे ते कॅम्प घ्यायच्या मागे का लागतात. परंतु त्यांचे काही नातेवाईक त्या शिबिरामध्ये येऊन त्या शिबिरात त्यांना शस्त्रक्रिया झाल्या, शस्त्रक्रियेच्या माध्यमातून असेल, काही चष्म्याच्या नंबर्सच्या माध्यमातून, चष्मे त्यांना मोफत मिळालेल्या माध्यमातून असेल, त्यांना ज्या ज्या वेळेस फायदा झाला त्यांनी ऍक्च्युली पाहिलं का इथं काय चालतंय आणि कसले पैसे मिळतात त्यांना. त्यावेळेस त्यांनी त्यांचा गैरसमज दूर केला की नाही यांना कुठलंही शासनाचं मानधन किंवा कुठलाही पैसा भेटत नाही, एक सामाजिक भावनेतून हे काम ते करतायत. त्यावेळेस त्यांचा विश्वास वाढलेला आहे. आणि आता अजूनही काही काही लोक असतातच म्हणजे ज्यांना काही करायचं नाही समाजासाठी, ते फक्त आपल्याला त्यांना म्हणजे नावं ठेवून कसं हे करता येईल त्या माध्यमातून आपण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, कारण काय तर आपण समाजाचं त्यांच्याकडे जर लक्ष दिलं आम्ही तर आम्ही कुठलेच कॅम्प आयोजित करू शकत नाही. सर, त्यावेळी म्हणजे तिथे नेत्ररोग तज्ञ उपस्थित असतात? हो, नामांकित नेत्र तज्ञ आपण. कोणाकोणाची उपस्थिती असते तिथे त्यावेळेस? म्हणजे आता नेत्रतज्ञ आता मला नावं घेता येईल. नावं नाही, नेत्ररोग तज्ञ असतात, त्याचबरोबर तुमचे सहकारी असतात, आमचे सहकारी असतात, आमचे फिनिक्स फाउंडेशन असेल, ग्रामीण भागातील गावकरी असतील, कार्यकर्ते असतील. त्या पहिल्या शिबिरामध्ये आमच्याकडे कोणी दोन लोक सुद्धा आम्हाला सहकार्य करायला नाही आले. कारण काय तर त्यांना गैरसमज होते की काहीतरी नाही हे काहीतरी दुसरंच हे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी आयोजन करत असतात. पण नंतर 2-4 कॅम्प नंतर झाल्यानंतर जे आता अनुभव यायला लागले लोकांना, नाही हे समाजासाठीच काम करतात, यांच्या म्हणजे पूर्ण झोकून देऊन काम करावं लागतं मॅडम आपल्याला. जरी आता शिबिर घेतलं, कॅम्प घेतला, परंतु त्या पेशंटला घरी येऊपर्यंत ही जबाबदारी पूर्ण शस्त्रक्रिया होऊन येऊस तर ती जबाबदारी आमच्यावर असते. कारण असं नाही का गेले कॅम्पला ना आले, त्या घरचे सुद्धा आम्हाला विचारतात आमचे वडील शस्त्रक्रियेला नेले तुम्ही अजून का नाही आले किंवा काय प्रॉब्लेम आला, त्यांचं सुद्धा संख्येचं समाधान करावं लागतं. खरं वेळ कमी आहे, पण आईपासून प्रेरणा घेऊन तुम्ही स्वतःचं कार्य बाहुल्य सांभाळून हे शिबिर आयोजित करता. तुमचं कार्य वेगळं आहे, पण लोकांनी याकडे वळावं किंवा या बाबतीमध्ये सजगता व्हावी या दृष्टिकोनातून तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे? आपल्या माध्यमातून मी विनंती करतो सर्व समाजाला की ज्या ज्या वेळेस असे दृष्टीहीन लोक असतील, नेत्रहीन लोक असतील तर त्यांना आपण या शिबिराच्या माध्यमातून असेल आणि कोणाही नामांकित नेत्ररोग तज्ञांकडे घेऊन जावं आणि एक आपण सामाजिक बांधिलकी, एक समाजसेवा करावं, त्यांना एक दृष्टी देण्याचं काम करावं. हेच खरं मोठं काम केल्यासारखं आणि आत्मिक समाधान लाभल्यासारखं होईल. कारण आपण इतर ठिकाणी इतकंही खर्च करतो की त्या खर्चाचा कुठलाही तुम्हाला त्याचा लाभ होत नाही आणि समाजाला लाभ होत नाही, नुसता दिखाऊपणा असतो. परंतु इथं कुठला खर्च न करायची गरज आहे, फक्त सामाजिक कामातून समाज दृष्टीदान आणि
नेत्रदान याविषयी जर आपण काम केलं तर आयुष्यभर आणि मरणोत्तर आणि मेल्यानंतर सुद्धा तुमचं काम अजरामर राहील एवढं. मॅडम, तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटतो? आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की सर्वांनीच दृष्टीदान करावं, कारण की जसं एक जणाने डोळे जर दिले तर आपल्याला 2 डोळे मिळतात आणि आजकालच्या नवीन तंत्रानुसार तर ते 2 डोळे आपण 4 लोकांना पण वापरू शकतो. अरे वा. आणि त्या व्यतिरिक्त जो डोळ्याचा पांढरा भाग आहे तो सुद्धा आता बऱ्याचशा आजारांमध्ये वापरला जातो, तर डोळ्यांचा वापर होतोच. तर मला एवढा संदेश द्यायचा आहे की लोकांनी नेत्रदान करावं, समोर येऊन मरावे परी नेत्ररूपी उरावे. वा, मरावे परी नेत्ररूपी उरावे ह्या अतिशय सुंदर संदेशासह आजचा कार्यक्रम इथेच थांबतोय. कसा वाटला आजचा कार्यक्रम नक्की कळवा. दूरध्वनीच्या माध्यमातून तुमचा संपर्क असतोच, पण आमचे दूरध्वनी क्रमांकही तुम्हाला माहिती आहे, तिथेही तुम्ही वेगवेगळ्या विषयांविषयी आम्हाला सांगत असता. ईमेल ID, फेसबुक, जीमेल आणि याहू या सगळ्याच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधा. आज इथेच थांबतोय. तुम्ही इथे आलात, माहिती दिलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.